भटक्या कुत्र्याने एखाद्या निष्पाप चिमुरड्याचा जीव घेतला तर त्याला जबाबदार नक्की कोणाला धरायचं, असा जळजळीत प्रश्न आता थेट सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे। ही रील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आता सेव्ह करा आणि आम्हाला फॉलो करा, अन्यथा ही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होईल। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि दुखापतींबाबत सर्वोच्च न्यायालयाने आता कडक भूमिका घेतली आहे। न्यायालयाने स्पष्ट इशारा दिला आहे की कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या लोकांसाठी आता त्यांना खाऊ घालणारे श्वानप्रेमी आणि संबंधित संस्थांना सुद्धा जबाबदार धरलं जाईल। जर तुम्हाला भटक्या प्राण्यांची इतकीच काळजी आहे तर तुम्ही त्यांना तुमच्या घरी का नेत नाही, असा संतप्त सवाल न्यायमूर्तींनी विचारला आहे। गेल्या 5 वर्षात नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्य सरकारांना सुद्धा आता मोठी नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। शाळा आणि रुग्णालयांच्या परिसरातून भटक्या प्राण्यांना हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून या प्रश्नावर आता कडक पावले उचलली जाणार आहेत। भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।